नमस्कार. नवरात्र नवध्वज चित्र देश 8वा इथिओपिया आदिस अबाबा या अचंबित करणाऱ्या नावाच्या इथिओपियाच्या राजधानीत माझा पहिला परदेश गमनाचा झेंडा रोवला. तोपर्यंत इथिओपिया म्हणजे फक्त दुष्काळ आणि खंगलेली माणसं एवढंच माहिती होतं. मीही तेव्हा बारीक याच कॅटेगरीमध्ये मोडला जायचो. या एका निकषावरच माझी निवड झाली आहे असा पण एक प्रवाद होता. आदिस अबाबामधल्या हिल्टन या हॉटेलात मुक्काम. साधारण आपल्या फोर्टसारखा परिसर. खिडकीतून बाहेर बघितलं तर चकाचक गाड्या. अर्ली 1990च्या दशकाच्या मानाने जे काय आधुनिक वाटावं असं सगळं हजर होतं. नावापासून सुरू झालेला अचंबा वाढतच गेला. भारत इतका मागासलेला कसा असंही वाटून गेलं क्षणभरच. आणि मग मात्र मला साक्षात्कार झाला की इथिओपियामध्ये काही उत्पादन होतच नाही. सगळंच इम्पोर्टेड आणि म्हणून चकाचक. माझ्या देशाच्या स्वयंपूर्णतेबद्दल त्या क्षणी जो अभिमान वाटला तो आता तर दिवसागणिक वाढतोच आहे. इथिओपियामध्ये म्हणजे अगदी पिन टू पियानो सारं काही इम्पोर्टेड. आणि आमच्याकडे दूधही अमूलचं आणि आण्विक सज्जताही आमचीच. त्यामुळे इथिओपियामध्ये 2 व्यवसाय प्रमुख. एक इथिओपियन एअरलाइन्स विमान कंपनी आणि दुसरा कॉफी, कडू जहर कॉफी. त्या काळात मी जागोजाग कॉफी पार्लर पाहिले तिथे आदिस अबाबात. कॉफीच्या बिया दळून ते झक्कास गरम कॉफीपर्यंत, पण ती कडूच. मी ज्यांना म्हणून ती आणली आणि दिली ते परत माझ्या वाटेला गेले नाहीत. आदिस अबाबा समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. त्यामुळे ती अजून एक फसगत. आफ्रिका म्हणजे उष्ण असा आपला एक समज होता. तिकडे व्यवस्थित गार होतं आणि विरळ हवेमुळे जास्त चाललं की धाप लागायची. आफ्रिकेमध्ये त्या मानाने शाकाहारी जेवणाची तितकीशी सोय नसायची तेव्हा तरी. त्यामुळे बटाटा आणि पालेभाज्या आणि भात हे अन्न पूर्ण ब्रह्म. तेव्हा प्यायचं पाणी बाटलीमध्ये मिळायचं नाही. त्यामुळे मी रोज सोड्याच्या 2 बाटल्या मागवायचो आणि त्याचं झाकण उघडून रात्रभर त्यातला गॅस उडवायचा आणि दिवसा ते पाणी प्यायचं आणि दिवसाचं रात्री. माणसं धिप्पाड आणि काटक. मी इथिओपियाला एकदा नव्हे 2दा गेलो आहे आणि तिकडच्या बायकांविषयीचा एक मजेदार किस्सा पुन्हा कधीतरी. ट्रेडर ही सगळ्यात धनाढ्य जमात. आमच्या एजंटचंही भलं थोरलं घर होतं. सुरक्षेच्या कारणास्तव तटबंदीसारखी उंच भिंत सभोवती. केबेडी बैसा हे त्याचं नाव. जेवा खायला बोलावणं आणि आग्रह करणं हे पूर्वापार आणि जगभर चालू आहे. त्याच्या घरच्या डिनरला त्याने स्वतःच्या फार्ममधील संत्र्याचा रस दिलेला अजून आठवतोय. आणि मग भर तो पाजल्यावर तदनंतर मग भोजन. गरिबी अर्थातच होतीच, पण स्वच्छता होती. झोपड्या पत्र्यामागे लपवलेल्या होत्या आणि आपल्या आर्थिक गरिबीची त्यांना लाज वाटत नव्हती, तर ती स्वीकारून हसत खेळत जगण्याचा प्रयत्न होता. भारताचा पहिला अंतराळवीर कॅप्टन राकेश शर्मांना जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी विचारलं होतं की अवकाशातून भारत कसा दिसतो, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं होतं तेच माझंही मत माझ्या प्रत्येक परदेश प्रवासानंतर दृढ होत गेलं. ते म्हणजे सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. मिझो नवरात्र 8वी माळ 2025. आजचा बोनस. आजपासून पुढचे सगळे ध्वज आहेत ते बहुरंगी आहेत. त्यात अमुक एक रंग असेल असं नाही, पण म्हणतात तसं मेरावाला मोरपिशी. आणि अर्थातच मी त्या देशांना जाऊन आलो आहे हे महत्त्वाचं. इथिओपियाच्या ध्वजातही अनेक रंग आहेत आणि खूप कमी जण जाऊन आले असावेत त्या देशाला. मीनाच्या चित्रात इथिओपियाची प्रगतीची आस जाणवते आहे. आजचा ध्वजरंग मोरपिशी. आजचा देश इथिओपिया. चित्रकार मीना शहा. नमस्कार.